रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि विशेष करून प्रश्न मंजुषेत आपलं स्वागत करतो. तर आज आपला 13वा प्रश्न आहे आणि 13व्या प्रश्नासाठी आपण प्रमुख पाहुणे बोलवलेले आहेत आणि प्रमुख पाहुणे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे तानाजी विलास पाटील पाळेवाडीचे आहेत. त्यानंतर आपला ड्रॉसाठी आपण अक्षता अजित देसाई माने यांना बोलवलं होतं महिला प्रतिनिधी म्हणून, आणि अजित दिनकर देसाई व्यावसायिक आहेत. त्यानंतर सुभाष गोविंद कांबळे ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी आहेत, आणि सुरेंद्र वामन देसाई हे एक चांगल्या एका कोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये एक चांगल्या पदावरती काम करतात. तर अशा पद्धतीनं त्यांना आपण या कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे. यांचं मी सगळ्यांचं सह्याद्री डिस्कवरीकडून सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याच्या प्रश्नाला आपण सुरुवात करू. आजचा जो 12वा प्रश्न होता त्याच्या उत्तराची म्हणजे जो विजेता आहे त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आजचा 13वा प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे की मधमाशी मध गोळा करते आणि आपण तो मध आपण आपल्या बुद्धीनं तो मधमाशीकडून थोडक्यात चोरून घेतो आणि त्याला पुरणारा मध आपण ठेवतो. तर जी सातेरी मधमाशी आहे ही आपल्याला पाळता येते. मग आता सातेरी मधमाशी पाळता येणारी मधमाशी आहे, जशीच मेलिफेरा मधमाशी पाळता येते, पण इतर जे आग्या मोहळ वगैरे आहेत किंवा त्या मधमाशी आपल्याला पाळता येत नाहीत. तर आता ही मधमाशी पाळण्याच्या पूर्ण सगळी जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये ह्यांचं एक कुटुंब पद्धती असते आणि ह्या मधमाशीच्या कुटुंबाच्या प्रमुखाला काय म्हणायचं. प्रश्न आजचा काय आहे की 13वा प्रश्न, मधमाशीच्या कुटुंब प्रमुखाला काय म्हणतात. त्या पूर्ण कुटुंबाचा तो एक प्रमुख असतो, त्या प्रमुखाला एक नाव आहे, ते नाव आपल्याला या प्रश्नाचं उत्तर म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सह्याद्री पोहोचवण्याचा 1 मिलियन लोकांच्यापर्यंत सह्याद्री पोहोचवण्याचा जो उपक्रम आहे त्याच्यासाठी आपण ही प्रश्न मंजुषा चालवतोय. याच्यात सहभागी व्हा, हा इतरांनाही व्हिडिओ पाठवा आणि लाईक देखील करा. म्हणजे जर तुम्ही लाईक केलं तर आम्हाला त्याच्यामुळं चांगलं प्रोत्साहन मिळते की आपण जे काम करतो त्याची पोचपावती मिळते. आणि अशा पद्धतीने या प्रमुख पाहुण्यांनी इथंपर्यंत आलेत आणि त्यांनी वेळात वेळ काढून इथंपर्यंत आमच्या मंजुषेसाठी त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या आणि येणाऱ्या रविवारी आपण पुन्हा भेटू. सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.